तो डागडाव आहे तो नेमका कसा आहे काही पाहायला मिळेल का? हो, पाहायला मिळेल ना. डाग कशी मारतात आणि त्याच्यावर कशी चितपट देतात हे दोन्ही तुम्हाला समजावून सांगतो त्याच्यामध्ये. या आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहेत जे मल्ल आहेत ते प्रॅक्टिस करताना दिसतात आणि जे उपांत्य फेरीमध्ये जो सामना झालेला होता ज्यामध्ये शिवराज राक्षेचा जो पराभव झालेला होता त्यावेळेस त्याचा प्रतिस्पर्धी उमेदवार जो होता पृथ्वीराज मोहिते त्यांनी त्याला डागडाव जो टाकलेला होता आणि त्यामध्ये त्याचा जो आहे पराभव झालेला. हा डागडाव नेमका कसा असतो ते आपण इथे पाहणार आहोत. खरं तर इथे जे दोन पहिलवान आहेत तो त्याचा आपल्याला एक डेमो दाखवणार आहेत नेमका डागडाव कसा असतो ते. हे असे आता ही कुस्ती चितपट आहे. आता ह्याचा बचाव करतोय हा पैलवान. बचाव करत असताना ह्या पैलवानाने वर मान उचल तुझी मान तू उचल हां कर चित ह्याचं टिकू दे. हां आता ही कुस्ती चितपट. तुम्ही ह्याला थांबवू शकत नाही. ह्या कुस्तीला कोणी थांबवू शकत नाही. इंटरनॅशनल आला तरी कोण थांबवू शकत नाही. दुसऱ्या कोणी आला तर थांबवू शकणार नाही. ही कुस्ती चितपट धरायची आमचं ॲग्री याच्यावर आहे. आता उठून मार उठून मार आता अर्धवट मार उगत तिथं बसल्यागत कर. हां तिथं चित नको करतो. हां आता ही आहे ना ही टेकला नाही. ही का नाही बुजा टेकल्या. हा जर टेकल्या असत्या बुजा तर तुम्हाला द्यायला काहीच हरकत नाही. ही अशीच पोझिशन होती सेम अशीच पोझिशन होती. ह्याच्यात रेफरी पंच असा बसलेला होता बघत होता इकडं तिकडं बघितलं असं तसं सिट्टी वाजवली. इथं आता त्याने सिट्टी कधी वाजवायला पाहिजे इथं खाली दाबादा हात. हे मी मागतोय तुम्हाला कुस्ती. ही पंचांचा रूल आहे. ही मला कुस्ती बघायची असं बघायचं खाली वाकून असं घालून. ते जर तुम्ही बघितलं तर ते फार महत्वाचं आहे आणि जर ते नाही बघितलं तर नाही. मग ही अशी कुस्ती झाली. ही अशी कुस्ती आहे. आता ह्या कुस्तीमध्ये तुम्ही चितपट देऊ शकत नाही त्या कुस्तीला. काल अगदी तसंच पाहायला मिळालं. येस असंच आहे. तुमच्या याच्यावर बघा तुम्ही काढून बघा. हे असंच तुम्हाला पाहायला मिळणार कुस्ती ही अशीच सेम पाहिजे. सर कुस्तीचे आता हे कुस्तीचे जे नियम आहेत ते नियमावली कुस्तीची कशी असते? आता नियमावली ह्यांनी ढाक मारली मग आता इकडे या पुढं त्याला फिरव असं मार की इकडे आली फिर की असं. आता हां ते आता इथं कुस्ती बसली. आता ह्याला 4 पॉईंट मिळाले ह्या पैलवानाला. कोणत्या ह्या पैलवानाला ह्याने ढाक मारली. आता ह्याच्यावर ब्रिज करून हा पैलवान वर आला. आता ह्याला ठीक आहे गावला चितपट तर ठीक आहे सुट असं मध्ये हो ना धरून असं हां मारा हां आता ह्या पैलवानाचे 4 पॉईंट आणि ह्याचा 1 पॉईंट. ह्या पैलवानाचा वरच्या पैलवानाला एकच मिळणार का तर अग्रेसिव्ह झाल्यामुळं त्याला चित नाही धरू शकला म्हणून त्याला 1 पॉईंट मिळणार आणि खालच्याला 4 पॉईंट. हे कुस्तीचा असा निकाल आहे. आणि जर चितपट धरलं तर विषय समाप्त तुमचा. मग तिथं विषय त्याने धरलाच नाही तसं मग थांबवली कुस्ती परत माग. आता इथंच थांबली कुस्ती न चितवत ही अशी ही कुस्ती का नाही झाली देऊ शकत नाही तुम्ही. का नाही देऊ शकत ह्याचं टेकलंच नाही. त्यानं टेकवायचा प्रयत्न केला असता. त्याला जर टायमिंग मिळाला असता रेफरीने एवढ्या कुस्ती द्यायची गरज नव्हती. जर त्यांनी टायमिंग दिला नसता तर त्याने चित पडायचा प्रयत्न केलाच असता. त्याच्यातून सुटलं नसतं. पण तुम्ही काय केलं की लगेच सिटी वाजवली. ही सिच्युएशन जर अशी झाली असती सर तुम्हाला सांगतो ही सिच्युएशन ही अशी पोझिशन नुसतं असं होऊन तरी असं आले असतं परत एक पोझिशनला. ही कुस्ती झालेली आहे. हीच कुस्ती जर ही पोझिशन आली आणि ही कुस्ती होऊन परत अशी झाली तरी द्यायला रेफरीला अधिकार आहेत. हा नाही असं नाही. परंतु ज्या टायमिंगला ह्याच पोझिशनवर कुस्ती थांबली आहे होल्ड राहिली तर तिथं रेफरीनं तिथं गडबड करायची गरज नाही आहे. आणि ह्याच कुस्तीच्या अगोदर शिवराज राक्षेची कुस्ती आणि सुदर्शन खोतकरची कुस्ती झाली सेमीफायनल कुस्ती झाली. राक्षे छातीवर बसलाय खालून ते मॅट मारतो मी चित झालोय माझ्या पायाला लागलं इंजुरी तरी रेफरी कुस्ती सोडून नाही गेलाय. ती कुस्ती तुम्ही तुमच्याकडे आहे ती काढा तुम्ही ती कुस्ती. आता ह्याने बघा डाक मारली ती आता ब्रिज कर डाक मारून त्याला तसं हां हे ना ही पोझिशन आहे ना ह्याला 4 मिळाले आणि ह्याला 1 मिळाला. ही कुस्ती चितपट नाही. ह्याला तुम्ही कॉन्ट्रा अटॅक म्हणता. ही कॉन्ट्रा अटॅक महत्वाचा असतो. पण तिथं न होता तिथं दाबून धरलं त्या पोराने आणि ती बुजा टेकवायचं तर बुजा टेकवता मार त्याला मार ना डाक मार.
आता असं बसल्या बसल्या त्यांनी ढाक मारली, हा हे इथं. आता ही कुस्ती चितपट आहे, एकदम फिनिश. तुम्ही त्याला चॅलेंज नाही फेकू शकत, काही नाही. पण हीच कुस्ती त्याचं डिफेन्स कर. हा आता ही कुस्ती तुम्ही सोडवू शकत नाही, किती करोडो रुपये दिले तरी सोडवू शकणार नाही कुस्ती तुमची. पण ही कुस्ती आता ह्याचा पहिल्या सेकंदाला जर कुस्तीची ढाक मारून ऍक्शन आली तर मधला ऍक्टिव्हिटी म्हणजे जो 3 मिनिटाचा 30 सेकंदाचा रेस्टचा टायमिंग असतो ना, तोपर्यंत कुस्ती अशीच राहू शकते. उभी तुम्ही कुस्ती सोडवू शकत नाही. ज्या टायमिंगला दोन्ही भुजा एकदम टेकताल त्याच टायमिंगला तुम्ही रेफरी मॅच चेअरमनला विचारून त्याच्याकडनं निर्णय मागून घेतो की बाबा ही अप्रुव्हल आहे का. त्यानं ज्या टायमिंगला ॲग्री झालं की बाबा अप्रुव्हल आहे, दे कुस्ती, आणि द्यायला अधिकार आहे तू. हा हे फक्त काय झालं, एका कुसाडावर होल्ड झाली कुस्ती, ती तसंच झाली. रेफरीला काय वाटलं ते मला माहीत नाही, त्याच्या विचार मनात काय होते. त्याच्यामुळं त्यांनी काय केलं, बरोबर त्यांनी मागितली, त्यांनी दिली, म्हणजे भुज न टेकताच दिली. म्हणजे कुठंतरी ह्याच्यात काय त्यांच्या मनात होतं ते मला सांगता येणार नाही. परंतु ही पोझिशन असताना कुस्ती देता येत नाही. हा त्याचं एक भुज अशी टिकून परत सरळ झाला असता तरी ती कुस्ती देण्याचा अधिकार पंचाला आहे. परंतु त्यांनी ते चुकीचं केलेलं आहे. आणि ह्याच्या अगोदर कुस्ती झाली सेमीफायनल, शिवराज राक्षे आणि सुदर्शन खोतकर. ती कुस्ती तुम्ही काढून बघा. त्या कुस्तीला तो रेफरी हात चित पडलाय तरी तो कुस्ती सोडवना. तो खालून मॅटला मारतोय, त्यानं शेवटी शिवराजला त्यानं ढकलून दिलं सुदर्शननं. असं काय, अरे हो की म्हणलं बाजूला माझ्या पायाला लागले. आणि रेफरी तरी शिट्टी वाजवणार, चित पडलाय तरी, दोन्ही भुजा टेकल्या तरी रेफरी तरी तिकडं मागतोय कुस्ती. माग, त्याचा अधिकार आहे, तुम्हाला मागायचा अधिकारच आहे तो. परंतु चित झाल्या दोन्ही भुजा. मग तिथं का असं निर्णय दिला आणि इथं का असा निर्णय दिला तुम्ही चुकीचा, आम्हाला हे म्हणायचे. बाकी त्यांनी मान्य केले की संदीप भोंडवेने मान्य केले चूक, रे पंचाची चूक आहे म्हणून मान्य केले की युट्यूबला सांगतोय ना ते आता. पण मान्य केलं, पण त्याचं काय करणार.